तर पुढची महत्त्वाची बातमी समोर येते। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं आहे। अशातच वाल्मिक कराडवरती होणाऱ्या आरोपांवरून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी केली जाते। अजितदादांना विनंती करतो, धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून काढा अशी मागणी आमदार सुरेश धसांनी केलेली आहे। दरम्यान संबंधित घटनेमध्ये नाव आल्यावरच कारवाई होईल, बळजबरीने चौकशी होईल का असं म्हणत अजित पवारांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या मागणीवरती विरोधकांना फटकारलेलं आहे। माझी विनंती आहे दादा, याला काढा राव, याच्या जागेवर काहेंदेला द्या ना। ती काहेंदे निवडून आलाय ना। शिंदखेड राजाचा उद्या आम्ही जाणार आहोत। दीपक केदार म्हणाले राजमातेच्या जन्मदिनी आम्ही तिथे जातो। त्या शिंदखेड राजाचा आमदार आहे, अजितदादाच्या पार्टीचा, जिजाऊंच्या गावचा आमदार आहे। कायंदेला द्या, कुणाला द्या, पण हे कशाला ठेवता हो? याचं लय आमचं वाटोळ केलंय। माणसं मारायला लागलाय हो, दुपारून माणूस मारलाय, पुन्हा ह्याला सत्य ठेवा म्हणजे दिवस उगताच मारीन। आरोप झाले त्यावेळेस त्या नेत्यांनी मंत्र्यांनी राजीनामे देऊन बाजूला झाले, चौकशीला सामोरे गेले, तुम्ही त्यांना पाठीशी राहता? अरे बाळा, चौकशीला सामोरे गेलं, तुझी चौकशी केव्हा होईल? तुझं नाव आलं तर होईल ना। तुझं जर नाव नसेल तर चौकशी बळबळ तुझी करतील का रे? काय तुम्ही पण। गुन्हेगारांना पाठीशी घालणाऱ्या धनंजय मुंडेंना राजीनामा द्यावाच लागेल असं अंबादास दानवे म्हणाले। ज्या पद्धतीनं गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचं काम बीडमध्ये धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली चालतं, तर याचा अर्थ त्या नेतृत्वाला राज्याच्या वैधानिक संवैधानिक पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, हे स्पष्ट आहे। आणि त्या धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागेल। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी अजून सुद्धा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहे। यावरूनच धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी आता जोर धरू लागलेली आहे। या प्रकरणी अजित पवारांनी सुद्धा भाष्य केलेलं आहे। जे दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होणार आहे। तसंच सीआयडी चौकशी सुरू असून कुणालाही वेगळं ट्रीट करून विशेष वागणूक दिली जात नसल्याचा टोला अजित पवारांनी विरोधकांना लगावलेला आहे। तसंच सर्वांसाठी कायदा सारखाच आहे असं थेट प्रतिक्रिया सुद्धा अजित पवारांनी दिलेली आहे। या संदर्भामध्ये जे कोणी दोषी असेल त्यावर कारवाई केली जाईल असं राज्याचे प्रमुख देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे। आम्हाही लोकांचं तेच मत आहे आणि तशा पद्धतीनं एखादी चौकशी करून काही झालं असतं तर गोष्ट वेगळी, पण आता सीआयडी आपली वेगळी चौकशी करते, एसआयटी वेगळी चौकशी करते आणि न्यायालयीन पण चौकशी आहे ना बाबा। त्याच्यावर तिथं काही सरकारने काही कुणाला वेगळं काही ट्रीट करायचं नाही, सगळ्यांना कायदा सारखा। बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला आता महिना उलटलेला आहे। यावरून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी अजून सुद्धा सुरू आहेत। खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा या मुद्द्यावरून सरकारवरती घणाघाती टीका केलेली आहे। लहान मासे कापले असल्याचा आरोप सुद्धा राऊतांनी यावेळेला केलेला आहे। तर अंबादास दानवे आणि सुप्रिया सुळे यांनी सुद्धा या प्रकरणी संताप व्यक्त केला आहे। वाल्मिकी कराड पण त्यांच्याच पक्षाचा आहे, त्याच्यामुळे त्यांनी खपवून घेतलेलं आहे आणि जे लहान मासे आहेत ते कापलेले आहेत। मोठा मासा जाळ्याबाहेर ठेवलाय, तो आता येईल 15-1 दिवसात बाहेर येईल। साधा खंडणीचा गुन्हा आहे त्याच्यावर टाकलेला, बाकी काय? कोण कोणाला वाचवत आहे? आणि हे राज्य म्हणजे माफियांचं राज्य कसं झालंय? शिकागोमध्ये अशा प्रकारचं राज्य एकेकाळी चालत होतं की राज्यकर्ताच माफियांचा समर्थक होता, राज्यकर्ताच माफियांना मदत करत होता। सरकार गुन्हेगारांना संरक्षण देतं ही आमची स्पष्ट भूमिका आहे। जे मुख्य आरोपी आहे त्यांच्यापर्यंत अजून सरकार पोहोचत नाही, माहिती असूनही। वाल्मिक कराड असेल, वाल्मिक कराडांना खून केलेल्या लोकांनी सातत्याने संपर्क साधलेला आहे। वाल्मिक कराडांच्या दबावामुळे पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट 3 तास रजिस्टर झाली नव्हती। या सगळ्या गोष्टी सुस्पष्ट असतानाही वाल्मिक कराडावर अजूनही 302चा गुन्हा दाखल होत नाही। कित्येक प्रकरणामध्ये जे आरोपी देशाच्या बाहेर आहे त्यांच्यावर 302 आणि गुन्हा इथं घडलेला आहे, कारण त्यांचा त्या गुन्ह्यात काही ना काही अप्रत्यक्ष सहभाग असतो। वाल्मिक कराडांचा या गुन्ह्यामध्ये प्रत्यक्ष सहभाग आहे। पोलिसांची
भूमिका ही वाल्मिक कराड आणि त्यांचे जे कोणी वरिष्ठ त्यांना संरक्षण देण्याची दिसते. ईडीची जी कारवाई वाल्मिक कराडांवर झाली आहे त्याच्यावर कुठलंही ऍक्शन होताना का दिसत नाही? संजय राऊत, नवाब मलिक, अनिल देशमुख साहेब अशी किती, छगन भुजबळ साहेब यांच्यावर ईडीने किती जोरात कारवाई केली. मग वाल्मिक कराडांना अनेक वेळा ईडीची नोटीस आली का नाही, काय झालं? त्यांच्यावर मोका का नाही लावण्यात आल्या? काल 6 का 7 जणांवर मोका लावण्यात आल्यात, बरोबर? मग वाल्मिक कराडवर का नाही मोका लावला? अटक त्यांची झाली, कशी झाली? ते शरण आले? काय चेष्टा लावली आमच्या सगळ्या बीड आणि परभणीमध्ये झालेल्या लोकांची आणि महाराष्ट्राच्या कुटुंबांची? सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढलेल्या आहेत. वाल्मिक कराडचा शस्त्र परवाना हा रद्द करण्यात आलेला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या 100 जणांचे शस्त्र परवाने जिल्हाधिकाऱ्यांकडून रद्द करण्यात आलेले आहेत. यात वाल्मिक कराडचा सुद्धा परवाना रद्द झालेला आहे. वाल्मिक कराडवरती 15 गुन्हे हे दाखल आहेत. तर बीड इथल्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण सध्या राज्यभरामध्ये चांगलं चर्चेत आहे. त्यातच आता परळी तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडलेली आहे. मिरवट फाट्यावरती राखेची वाहतूक करणाऱ्या टिपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू झालेला आहे. या प्रकरणात परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये चालक भोजराज देवकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तर चालकाचा शोध सुरू असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. क्षीरसागर राहणार सौंदना हे मोटरसायकलवरून जात असताना परळी धर्मापुरी रोडवर मिरवट शिवारामध्ये काल दिनांक 11/1/2025 रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास टिप्पर क्रमांक MH44U2117 याच्या चालकाने त्यांच्या मोटरसायकलला अपघात केल्याने ते त्यात मयत झालेले आहेत. यावरून त्यांच्या बंधू राहुल पांडुरंग क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून परळी ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. कोणाची दुश्मनी वगैरे नाही, काही संबंध नाही. गावातल्या सगळ्या सुखदुःखात सगळ्यांच्या अडीअडचणीमध्ये सगळ्यांना सांभाळून घेणारे सरपंच होते आणि सगळ्यांशी प्रेमानं जिव्हाळ्यानं राहणारे होते. त्याच्या संदर्भात काय असा विषय काय नाही झालेला. काय आता तुम्ही काय मागणी काय केलेली आहे मध्ये? मागणी काय, आम्ही कायदेशीररित्या FIR नोंद केलेला आहे आणि ड्रायव्हर असतील वगैरे जे असतील त्यांच्यावरती कायदेशीर प्रक्रियेनं कारवाई करण्यात यावी ही मागणी आम्ही गावकऱ्यांच्या वतीनं फिर्यादी म्हणून त्यांच्या बंधूंनी फिर्याद दिलेली आहे. तुम्हाला संशय वगैरे आहे कुणावर? नाही, असं काही नाही सर. अपघात आहे, त्याच्यामध्ये काही संशय वगैरे असं काही नाही. काय संशय नाही. त्याचं काय सगळ्यासोबत त्याचं मिळून मिसळून वागणं होतं. गावात चांगल्या स्वभावाचा शांत माणूस होता. काय तुमची मागणी काय आहे का? मागणी अशी आहे की त्यांना न्याय मिळावा. जे कोणी आरोपी टिप्पर चालक असेल त्यानं जागेवरती टाकून त्याला पळून गेलाय, त्याला तात्काळ पोलिसांनी अटक करावी अशी मागणी केली आमच्या मेहनीने. पुढची महत्त्वाची बातमी बघूया. भाजपचं महाअधिवेशन शिर्डीमध्ये पार पडलेलं आहे. या महाअधिवेशनातून भाजप नेत्यांनी महाविकास आघाडीवरती